प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूंनी या संदर्भाने वचन दिलंय का प्रभूचा अनुग्रह आपल्याहून गेला नाही पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचा अनुग्रह? प्रभूचा. परमेश्वराचा, प्रभूचा अनुग्रह, प्रभूच्या कृपेचा हात आपल्यावर असणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी देव आज खूप सुंदररित्या आम्हाला अद्भुत गोष्टी प्रगट करेल. आणि हीच प्रार्थना आहे की खरोखर हे वचन टच व्हावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एकदा काही वचन तुम्हाला टच झालं, तुमचे आशीर्वाद मोकळे होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचच्या ठिकाणी आपण इयोब अध्याय 19, इयोब अध्याय 19 आणि त्याच्या 7 वचनापासून आपण वाचायला स्टार्ट करणार आहोत. इयोब अध्याय 19 आणि 7 वचनापासून या ठिकाणी आपण वाचणार आहोत. रीड करूया 7व्या वचनापासून. लक्ष देतील सर्व. 7 ते 10. पहा, मी जुलमामुळे आरोळी करतो पण मला उत्तर मिळत नाही. मी ओरडतो पण काही न्याय नाही. त्याने माझ्या मार्गाला कुंपण घातले आहे म्हणून माझ्याने पलीकडे जावत नाही. आणि त्याने माझ्या वाटांवर अंधार पाडला आहे. त्याने माझे वैभव माझ्यापासून काढले आहे आणि माझ्या मस्तकावरचा मुकुट काढून घेतला आहे. त्याने मला चोहोकडून मोडले आहे आणि मी नाहीसा होऊन गेलो आहे. त्याने झाडाप्रमाणे माझी आशा उपटून टाकली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज इयोब आमच्या समोर आहे आणि याद्वारे प्रभूला आज आम्हाशी बोलायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित ज्या प्रकारे त्याची अवस्था आहे अशीच काही अवस्था आपली पण असेल का? आशा तर आहे पण जसं तो म्हणतो की माझी आशा उपटून टाकली. काय केली? उपटून टाकली आहे. म्हणजे मला आशा होती का काहीतरी होईल पण अजून पण काही घडत नाहीये. अशा स्थितीमधून इयोब चाललेला आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित अशीच आपली पण स्थिती असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची इच्छा काय स्थितीमधून आपण कोणाकडे पाहायचं? देवाकडे. देवाकडे. कारण देवच आहे या स्थितीमधून आम्हाला बाहेर काढणं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचूया 7व्या वचनापासून. स्लोली जाऊया. पहा, मी जुलमामुळे आरोळी करतो पण मला उत्तर मिळत नाही. ओके. तो म्हणतो की जे त्रास, जे संकट माझ्या जीवनात आहेत त्यामुळं मी कोणाकडे आरोळी करतो? देवाकडे. आणि आज आपल्याही जीवनात जे काही अशा समस्या आहेत, त्रास आहेत, या सर्वांसाठी आपण कोणाकडे प्रार्थना करतोय? देवाकडे. ज्याप्रमाणे त्याला उत्तर मिळत नव्हतं, आज कदाचित अशाच प्रकारे आम्हाला पण काही गोष्टीमध्ये उत्तर मिळत नाही. पुढे काय लिहिलंय? मी ओरडतो पण काही न्याय नाही. हा, तो म्हणतो का मी ओरडतो परंतु माझा न्याय होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही पण याच प्रकारे देवाकडे प्रार्थना करतोय का प्रभू प्लीज तू माझं ऐक, प्लीज प्रभू तू यातून बाहेर काढ. तुला माझी सात्विकता, तुला माझ्या गोष्टी माहितीये. मग प्रभू हे माझ्या जीवनात का घडतंय, मला प्लीज याच्यातून बाहेर काढ. येस. पण आम्हाला असं दिसतंय का आम्ही प्रार्थना तर करतोय पण अजून उत्तर दिसत नाही. येस. काय दिसत नाही? उत्तर दिसत हा, आम्ही मागतोय प्रभूला पण ते आम्हाला मिळत नाही. आमचे मार्ग सुटत नाही आणि म्हणून अशा स्थितीमध्ये आमचं मन निराश आहे. येस. पुढे वाचूया. त्याने माझ्या मार्गाला कुंपण घातले आहे म्हणून माझ्याने पलीकडे जावत नाही. खूप सुंदर. तो म्हणतो का त्यांनी माझ्या मार्गाला काय घातलंय? कुंपण घातलं. आणि म्हणून मला पलीकडे जाता येत नाही. माझी इच्छा आहे का या स्थितीमधून मी काय करावं? बाहेर पडावं. मी प्रयत्न करतो पण मला असं दिसतं की मी बाहेर पडत नाहीये. पण दिवसेंदिवस माझ्या जीवनामध्ये त्रास आणि समस्या या वाढतच चालल्या. कळत्या ठिकाणी तो म्हणतो माझ्या मार्गात काय आहे? अंधार आहे. काय आहे? अंधार आहे. अंधार आहे, कुंपण आहे. मी प्रयत्न करतो पण मला वाट सापडत नाही. येस. कधी कधी आम्हाला वाटतं की प्रभू आता ही समस्या जाईल, थोडं रिलॅक्स मी होईल. पण जसं ते रिलॅक्स होत नाही का अजून काहीतरी येतं, अजून काहीतरी येतं. आणि मग असं दिसतं का प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम, समस्यावर समस्या. आणि या जीवनातून आम्हाला विसावा मिळत नाही. पुढे वाचूया. आणि त्याने माझ्या वाटांवर अंधार पाडला आहे. पुढं. त्याने माझे वैभव माझ्यापासून काढले आहे. हा, तो म्हणतो का त्याने माझं वैभव माझ्यापासून काय केलं? काढला आहे. त्याची संपत्ती गेली, त्याची लेकरं गेली, त्याचा आनंद गेला. आज आमचं आरोग्य गेलं. काय गेलं? आरोग्य गेलं. कुणाची मानसिक शांती गेली, कुणाचे आर्थिक आशीर्वाद गेलेत, कुणाचं नीतिमत्व गेलंय. आणि त्यामुळं जसं तो म्हणतो का माझं वैभव गेलं. माझं काय गेलं? वैभव गेलं. आज आपल्या काही वेगळ्या गोष्टी गेल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सर्व स्थितीत कोणाकडे प्रार्थना करतो आपण? देवाकडे. का प्रभू प्लीज त्या गोष्टी मला मिळू दे. येस. आणि माझं जीवन स्थिर आणि स्थापित कर. आणि माझ्या लाईफ मध्ये कोणाचा गौरव होऊ दे? देवाचा गौरव. पुढे वाचूया. आणि माझ्या मस्तकावरचा मुकुट काढून घेतला आहे. हा, माझ्या मस्तकाचा मुकुट काय केला? काढून घेतला. म्हणजे जो अनुग्रह होता तो अनुग्रह काय झाला? निघून गेला. कळतंय ठिकाणी. या सर्व स्थितीत कोणाकडे प्रार्थना आहे? देवाकडे.
तोही देवाकडे प्रार्थना करतो आणि आपण पण कुणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे. तर प्रभू या सर्व स्थितीतून मला काय कर? बाहेर काढ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यातून पहिला प्रश्न, या स्थितीला जबाबदार कोण आहे? येस. कारण योहान, जर याचं पुस्तक आपण वाचलं तर आम्हाला कळल. योहान शुभवर्तमान आपण काढूया, 10वा अध्याय आणि 10वं वचन. चोरी करावी व ठार मारावे व नाश करावा याच हेतूने चोर येतो. मी तर त्यांना जीवन असावे व ते त्यांना उद्दंड असावे म्हणून आलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण इथं वचन वाचतोय का वैभव गेले, काय गेलंय? वैभव गेला, देवाचा अनुग्रह गेलाय आणि आज आमच्या वाटेला दुःख, निराशा आणि यातनाच आहे. मग याला जबाबदार कोण आहे? येस. कोण आहे जबाबदार? इथं असं लिहिलंय, चोर आला चोरी, घात व नाश करण्यासाठी. कारण सैतान येतो आणि काय करतो? हिसकावून घेतो. पण पुढे असं पण ती लिहिलंय का कोण आलाय? येशू आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चोराचं काम आहे चोरी करण्याचं आणि येशूचं काम आहे सुरक्षा देण्याचं. येस. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये समस्या आहेत, त्रास आहेत, आम्ही प्रार्थना करतो, उत्तर येत नाही. तर मग काय येत नाही? कारण सैतानाने ते काय केलं? चोरून नेलं. मग त्यांनी का चोरलं? येशू कुठे? येस. प्रेज द लॉर्ड. आला चोरी, घात व नाश करण्यासाठी. येशू कशासाठी आला? जीवन देण्यासाठी. मग येशू तुझं कुंपण कुठे आहे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त चोराचंच वर्णन आहे का? नाही. सुरुवात चोराची केली, चोरी, घात व नाश. त्यासाठी चोर आला. ठीक आहे, चोर आला, पण येशू पण तर आलाय. येस. आणि मग जर येशू आला तर येशूचं कुंपण माझ्या जीवनावर का नाही? येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचा अनुग्रह माझ्या जीवनावर का नाहीये? जर सैतान आहे मग देव पण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाचं धूर्त पण मला दिसतं, त्याचे त्रास मला दिसतात, पण देवाचा अनुग्रह मला माझ्या जीवनावर का दिसत? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज देवाची इच्छा आहे की तुम्ही फक्त सैतानाला जबाबदार धरू नका. तुम्ही हा विचार करा का माझ्यावरचा अनुग्रह का गेला? येस. प्रेज द लॉर्ड. ज्याही वेळेस विपत्ती, ती त्रास येते, आपण कोणाला जबाबदार धरतो? सगळे बोला, कोणाला? सैतानाला. कुणी केलं? सैतानाने. हा, सैतानाने आनंद हिसकून घेतला, सैतानाने असं केलं तसं केलं, पण तुझ्या जीवनातला येशू कुठे गेला? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय माझ्यावरचा कदाचित अनुग्रह गेलाय आणि म्हणून सैतानाला जागा मिळाली, त्यांनी माझ्या जीवनात खेळ खेळावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आपल्या जीवनात देवाचा अनुग्रह असेल तर मग सैतानाला आमच्या जीवनात जागा मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी विचारलं प्रश्न का कोण आहे जबाबदार? आपण म्हणतो सैतान आहे, पण त्याला परवानगी दिली कोणी? येस. जर अनुग्रह असता तर सैतान माझ्या घरात शिरू शकला नसता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान माझ्या विचारात शिरू शकला नसता, सैतान माझ्या आरोग्याला नसता, परंतु आमच्यावर काय गेलाय? अनुग्रह गेला. सगळे बोला, काय गेलाय? अनुग्रह गेला. अनुग्रह इम्पॉर्टंट आहे. आणि अनुग्रह असेल तर सैतान तुमच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करू शकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? कारण हे सोपं आहे त्याला ब्लेम करणं. कोणाला? सैतानाला. हा, काही झालं का तू केलं, काही झालं का तू केलं, पण येशू कुठे आहे? येस. येशू पाहिजे. कोण पाहिजे? येशू. आणि जर येशू असेल तर आपलं घर सुरक्षित असणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर त्याचा अनुग्रह नाहीये तर मग गडबड आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचा अनुग्रह पाहिजे? देवाचा अनुग्रह. हा, मग आपल्यावर देवाचा अनुग्रह का नाहीये? आपण प्रार्थना करत नाही का? येस, करत आहोत. प्लीज बोला, प्रार्थना करताय का नाही? हे काय मी चर्चला आलोय? कुठं आलोय? चर्चला. पहिला प्रश्न असतो, विश्वास नसताना प्रार्थना चालू नसतं. फक्त विश्वास ठेवणं पुष्कळ नाहीये, फक्त प्रार्थना करणं पुष्कळ नाहीये. अजून पण काही गोष्टी लागतात का त्याद्वारे देवाचा अनुग्रह आमच्या लाईफवर असतो. येस. प्रेज द लॉर्ड. ते प्रत्येकाला न वाचूया या ठिकाणी एक वचन आपण, पहिले शमूएल 4 अध्याय आणि त्याचं 21 वचन. तिने मुलाचे नाव इखाबोद म्हणजे वैभव कोठे असे ठेवून म्हटले की इस्रायलापासून वैभव निघून गेले आहे. हा ना, खूप सुंदर आहे ना. या ठिकाणी असं वर्णन केलं का तिने आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं? इखाबोद. इखाबोद. आणि इखाबोदचा अर्थ तिने सांगितला का वैभव काय झालं? निघून गेला आहे. देवाचा अनुग्रह होता. वैभव म्हणजे काय? देवाचा अनुग्रह होता. पण तो अनुग्रह आमच्या लाईफ मधून काय झाला? निघून गेला. मग का निघून गेला? आज त्याच प्रकारे आमच्याही लाईफवरचा काय गेलाय? अनुग्रह. कारण जर देव नगर राखत नाही तर पहारेकरी कसे आहेत? व्यर्थ आहेत. असं लिहिलंय, जर परमेश्वर घर बांधत नाही तर बांधण्याचे श्रम कसे आहेत? व्यर्थ आहेत. आणि जर देव पहारा देत नाही तर पहारेकरी व्यर्थ काय करतात? श्रम करतात. कळतंय? आज आपण प्रे करतो. काय करतोय? प्रेयर करतो. आपण प्रे करतो, वर्शिप करतोय, पण ते म्हणतो देवाचा अनुग्रह नाहीये. पण तुझी प्रेयर तर चालू आहे, तुझी वर्शिप तर चालू आहे, मग रिझल्ट येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय पाहिजे? देवाचा अनुग्रह. प्लीज बोला, कळतंय? समजा त्या काळी जे उदाहरण त्यांनी घेतलं, एक नगर राखायचं असेल तर तिथं एक हे उभा राहतो, सोल्जर उभा राहतो शस्त्र घेऊन. काय घेऊन? शस्त्र घेऊन. आज आपले शस्त्र काय आहेत?
प्रार्थना आहे. काय आहेत? प्रार्थना आहे किंवा देवाच्या पायापाशी बसणं आणि विश्वास दाखवणं. पण देव म्हणतो एवढ्याच गोष्टी नाहीये, अजून पण काही गोष्टी आहेत, त्याची आवश्यकता तुला आहे आणि त्याद्वारे तू आपल्या जीवनाचं रक्षण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सगळेजण काय करतात? प्रार्थना. सगळ्यांचं एकच उत्तर आहे, प्रार्थना चालू आहे, प्रार्थना करतोय, पण अनुग्रह का दिसत नाही? देवाचे आशीर्वाद का दिसत नाही? कुठं गडबड आहे ते आम्हाला कळालं पाहिजे. आणि त्या ठिकाणी ती सिस्टर म्हणजे ती बहीण सांगते का इखाबोत, काय म्हणते ती? इखाबोत म्हणजे देवाचा अनुग्रह काय झाला? निघून गेला आहे. मग का निघून गेला? कारण ती म्हणती कोश गेला. काय गेला? कोश गेला. पुन्हा वाच त्या ठिकाणी. आणि तिने मुलाचे नाव इखाबोत म्हणजे वैभव कोठे असे ठेवून म्हटले की इस्रायल पासून वैभव निघून गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेला होता. काय नेला? देवाचा कोश ना. वैभव गेला. काय गेला? वैभव गेला. अनुग्रह गेला. का गेला? कारण तिने स्पष्टीकरण दिलं का कोश गेला. काय गेला? कोश गेला. आणि कर्राच्या कोशात कोणाच्या आज्ञा होत्या? देवाच्या आज्ञा. म्हणजे कोश गेला म्हणजे कोणाच्या आज्ञा गेल्या? देवाच्या. जर देवाच्या आज्ञा जातील आमच्यातून तर अनुग्रह जाणार. येस. प्लीज बोला. कळतंय? मी पुन्हा सांगतो. कधी म्हणली इखाबोत म्हणजे अनुग्रह गेला. मग का गेला? कारण कोश गेला. काय गेला? कोश गेला. कोश माहिती जुन्या करारातला? त्याच्यामध्ये किती आज्ञा असायच्या? 10 आज्ञा. आणि 10 आज्ञा गेल्यामुळं ती म्हणती प्रभूचा अनुग्रह आमच्यावर काय झाला? निघून गेला आहे. आज तेच उत्तर आमच्यासाठी आहे. का आज आमच्या जीवनात समस्या आहेत, आमच्या लाईफ मध्ये त्रास आहेत, आमच्या प्रार्थना चालू आहेत, पण आम्हाला असं दिसतं का प्रभूचं कुंपण मला दिसत नाही, पण साहित्याचं तुडवणं मला जाणवतं. मग देवा तुझा अनुग्रह कुठं आहे? तर आमच्याही जीवनावरचा अनुग्रह काय झाला? निघून गेला. कारण आम्ही पण कोणाच्या आज्ञा सांभाळल्या नाही. देवाच्या आज्ञा. जर देवाच्या आज्ञा आम्ही आमच्याकडे ठेवणार, राखून ठेवणार, त्याप्रमाणे करणार तर देवाचा अनुग्रह राहील आणि सैतान आमच्या जीवनात शिरू शकणार नाही. पण जर देवाची आज्ञा आपण मानत नाही तर अनुग्रह आमच्यावर निघून गेला. किती लोकांना कळतंय इथपर्यंत? समस्या प्रत्येकाला. प्रत्येक जण देवाकडे काय करतोय? प्रार्थना करत आहे, पण समस्या सुटत नाहीये, आन्सर येत नाहीये, स्थिती बदलत नाहीये. मग कुठं गडबड? आम्हाला वाटतं का मी कुठं जावं, कोणाकडून प्रे करून घ्यावी, पण परमेश्वर म्हणतो का अनुग्रह नाही. आणि अनुग्रहासाठी काय पाहिजे तुला? देवाची आज्ञा. लिहिले तसं कधी म्हणती कोश गेला. काय गेला? कोश गेला. म्हणजे आज्ञा गेल्या आणि आज्ञा गेल्यामुळं देवाचा अनुग्रह गेला. आज आमच्या जीवनात कोणाची आज्ञा पाहिजे? देवाची आज्ञा मानणं खूप गरजेचं आहे. आणि जर ती आम्ही मानू तर 100% प्रभूचा अनुग्रह आमच्या लाईफवर असेल आणि मग सैतान आमच्या जीवनावर जोर करू शकणार नाही. प्लीज, किती लोकांना कळतंय? मग कोणाची आज्ञा मानायची? देवाच्या. मग आज्ञा 2 प्रकारच्या आहेत. किती प्रकारच्या? 2 प्रकारच्या. मी मागच्या वेळेस सांगितलं, दरवेळेस सांगतो, आज्ञा किती प्रकारच्या असतात? 2 प्रकारच्या. हे करा आणि हे करू नका. इंग्लिश मध्ये म्हणतात डू आणि डोंट. म्हणजे हे करा आणि हे करू नका. मग प्रभू जर म्हणतो हे करू नका तर ते आपण नाही करायचं. आणि जास्ती आज्ञा आपण मानतो, कोणाचा गौरव करतो? देवाचा. आणि कोणाचा अनुग्रह आपल्याला राहतो? देवाचा. ऍट द सेम टाइम देव म्हणतोय करा, तर आपण काय केलं पाहिजे? केलं पाहिजे. पण जर आपण ते करत नाही, कोणाची आज्ञा मोडतो, देवाची, मग अनुग्रह राहील का निघून जाईल? निघून जाईल. प्लीज बोला. समजतंय? आज्ञा किती प्रकारच्या आहेत? 2 प्रकारच्या. हे करू नका आणि हे करा. जास्त तो म्हणतोय करू नका तर आपण ते नाहीच करायचं. कुणी सांगितलं? देवाने. जर आपण ते ऐकतो तर अनुग्रह येणार. ऍट द सेम टाइम तो म्हणतोय करा, या गोष्टी करा. मग त्या आपण काय केल्या पाहिजे? केल्याच पाहिजे. पण जर आपण त्या करत नाही तर आपण काय मोडतो? आज्ञा मोडतो. प्लीज बोला. कळतंय? पापाची व्याख्या आपल्यानुसार अशी असती का बाबा एखादी गोष्ट वाईट आहे ना त्यालाच पाप म्हणतात, पण आध्यात्मिकरित्या देवाची आज्ञा मोडणं म्हणजे पाप आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? आजचा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. माझी इच्छा आहे समजून घ्यावं. एखादी पापमय गोष्ट करणं त्याला काय म्हणतो आपण? पाप. प्लीज बोला. कळतंय? पण देवाची परिभाषा पापाची अशी आहे का देवाची आज्ञा मोडणं म्हणजे पाप आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पापाची व्याख्या आपण वाचू या ठिकाणी. आपण काढूया उत्पत्ती अध्याय 2 आणि 16 वचन रीड करू. तेव्हा यहोवा देवाने मनुष्याला आज्ञा दिली. तो म्हणाला, तू बागेतल्या प्रत्येक झाडाचे फळ खुशाल खात जा, परंतु बरे आणि वाईट जाणण्याच्या झाडाचे फळ तू खाऊ नको. हे खूप सुंदर आहे. आदमाची स्टोरी माहिती आहे सर्वांना? ना. प्रभूने आज्ञा दिली. काय दिली? आज्ञा दिली. आणि त्यांनी सांगितलं का ह्या झाडाचं काय खाऊ नको? फळ खाऊ नको. मग फळ मध्ये विष होतं का? नाही. फळ मध्ये दारू होती का? नाही. फळ तर फळ आहे. फळ तर फळ आहे. मग म्हणतो का फळात पाप नाही?
पाप माझं न ऐकण्यामध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं मी जे बोलतोय. त्यांनी त्याला काय दिली? आज्ञा दिली. तो म्हणला का हे करायचं नाही. ज्या वेळेस मी जे सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करत नाही, तुम्ही पाप करता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? माझी इच्छा पहिले हेच तुम्हाला कळावं. आपण कशाला रिस्पॉन्सिबल धरतो? ते म्हणतो तिथं प्रॉब्लेम नाहीये. ज्या वेळेस तू माझं बोलण्याचं उल्लंघन केलं त्यावेळेस तू काय केलं? आज्ञा मोडली. आज्ञा मोडली. नाही आज्ञा मोडली म्हणून ते पाप आहे. येस. का बरोबर? कळतंय प्रत्येकाला? पाप म्हणजे काय? कोणाची आज्ञा मोडणं. देवाची आज्ञा. हा, मग ते त्याचा परिणाम काही असू त्या वस्तूचा. देव सांगतो हे कर तर ते करायचं, आणि ते म्हणतोय नको करू तर ते नाही करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज्ञाच्या तुम्ही अगेन्स्ट गेला म्हणजे आपण काय केलं? पाप केलं. आणि तसं लिहिलंय देवाने आज्ञा दिली. येस. काय दिली? आज्ञा दिली. आज्ञा दिली का बाबा हे फॉलो कर, आणि जर तू करत नाही तर तू माझा नियम मोडतो, आणि नियम मोडणं म्हणजे पाप करणं. येस. या ठिकाणी मी उदाहरण घेईल. प्लीज पुढे या. या ठिकाणी आज्ञा आहेत कोणाच्या? देवाच्या. हा, तिकडे पण दाखव त्या साईडला. कोणाच्या आज्ञा आहेत? देवाच्या आज्ञा. दिसतात का ओळखीच्या? थोडं या साईडला. ओळखीच्या आहेत. येस. काय लिहिलं? काय करू नका? मूर्ती पूजा. कोणाची आज्ञा आहे? देवाची आज्ञा. खून करू नका. कोणाची आज्ञा आहे? देवाची आज्ञा. व्यभिचार करू नका. कोणाची आज्ञा आहे? देवाची आज्ञा. चोरी करू नका. कोणाची आज्ञा आहे? देवाची आज्ञा. खोटी साक्षी देऊ नका. जर कर्म करू नका. निंदा करू नका. हेवा करू नका. लोभ करू नका. दारू पिऊ नका. कोणाची आज्ञा आहे? देवाची आज्ञा. देवाने सांगितलं की हे करायचं नाही. ही आज्ञा आम्हाला दिली. येस. हालेलुया. परंतु ज्या वेळेस जे प्रभूने सांगितलंय करू नको आपण ते करतो, आपण काय केलं? पाप केलं. हा, कोणाची आज्ञा मोडली? देवाची. आणि आज्ञा मोडणं म्हणजे पाप आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो हे घेतलं म्हणून पाप आहे, पण देवाच्या नजरेने आज्ञा मोडली म्हणून ते पाप आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय मोडली? आज्ञा मोडली. आज्ञा होती काही करायचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या वेळेस तू जे देवाचं वचन सांगतं ते ऐकत नाही त्याच वेळेस पाप घडतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. नाव काईन होता. काईनाच्या मनात राग आला. काय आला? राग आला. इमिजिएट प्रभूने त्याच्याशी बोलू लागला. आपल्या मनातला काय कर? राग काढून टाक. हे देवाच्या विरुद्ध आहे. येस. हे देवाच्या विरुद्ध आहे. ना खून केलाय का? नाही. अजून खून नाही केला, पण ते म्हणतो का 100% तू माझ्या वाटण्याच्या विरोधात चाललाय, इथं पाप घडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज्ञेचं उल्लंघन करणं म्हणजे पाप. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं या ठिकाणी. म्हणून जर प्रभू म्हणतो हे करायचं नाही तर हे आपण करायचं नाही. कारण कोणाची आज्ञा मोडतो आपण? देवाची. हे कोणाची आज्ञा? ते देवाच्या. देवाने सांगितलं ते फॉलो कर. येस. देवाने अजून काय सांगितलंय आम्हाला? आज्ञेचे 2 प्रकार. किती प्रकार? 2 प्रकार. हे करू नको आणि हे कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना प्रभू आम्हाला सांगतो कोणता दिवस पाळ? शब्बात दिवस. लिहिलं पवित्र शास्त्रात. ना बायबल हे देखील सांगतं का आता 7 दिवस आम्हासाठी शब्बात आहेत. येस. हालेलुया. आपण म्हणून संडेतच काय ठेवलंय? ठीक आहे 7 दिवस पाळ. कुणाचं वचन आहे? देवाचं वचन. इव्हन सांगतं बायबल आम्हाला काय केले पाहिजेत? लिहिलं पवित्र शास्त्रात. प्रार्थना केली पाहिजे. निरंतर काय करा? प्रार्थना करा. लिहिलं पवित्र शास्त्रात. इव्हन सांगितलं प्रीती दाखवा. काय दाखवा? प्रीती दाखवा. इव्हन क्षमेबद्दल बोललं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सहाय्यता करा. कोणाची? लोकांची. कोणाची? लोकांची. गोरगरिबांना तुम्ही काय करा? मदत करा. इव्हन बायबल सांगतं आपलं अर्पण कोणाला द्यायचं? देवाला. लिहिलं पवित्र शास्त्रात. आपल्या 10वा भाग दशमांश कोणाला द्यायचा? देवाला. लिहिलं पवित्र शास्त्रात. इव्हन इथं असं लिहिलंय काय करा? सुवार्ता सांगा. आपण नेहमी सांगतो लोकांना जाऊन काय सांगा? सुवार्ता सांगा. कारण बायबल मध्ये मत्तेमध्ये लिहिलंय जा आणि पिता पुत्र पवित्र आत्म्यात लोकांना काय द्या? बाप्तिस्मा द्या. म्हणजे त्यांना सुवार्ता सांगून त्यांना प्रभूमध्ये आणा. कोणाची आज्ञा? देवाची आज्ञा. इव्हन पुढे लिहिलंय कोणाचा मान सन्मान करा? आई वडिलांचा. सगळे बोला कोणाचा? आई वडिलांचा. आई वडिलांचा रिस्पेक्ट तुम्ही केला पाहिजे. कोणाची आज्ञा? देवाची. ना पुढे लिहिलंय आपण गोरगरिबांना काय करा? सहाय्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे करू नका आणि हे करा. हे कळालं? कोणाची आज्ञा? देवाची. ज्यास आपण करत नाही आपण काय करतो? पाप करतो. कोणाची आज्ञा मोडतो? देवाची. आणि आज्ञा मोडणं म्हणजेच काय? पाप करणं. समजतंय? येस. दारू पिला आपल्याला लगेच दिसतं हा दारुडा पापी. पण तू एक दिवस प्रार्थनेला आला नाही तुला म्हणणार का कोण तू पापीस? प्लीज बोला. कळतंय? एखादा मूर्ती पूजा करत लागला नाचू लागला आपण म्हणतोय पापी लोक आहेत. पण ज्यास तू सुवार्थ सांगत नाही कोण तुला म्हणतं का तू पापी? येस. हे आपण करत नाही म्हणून आपण आपल्याला ग्रेट समजतो का त्यांच्यासारखे आम्ही नाहीत आम्ही चांगले. तुझ्या नजरेत. कुणाच्या नजरेत? स्वतःच्या. ते दारू पिणार आहेत, ते झिंगणार आहेत, ते जगाच्या गाण्यावर डान्स करणार आहेत, ते चोऱ्या करणार आहेत, ते लबाड्या करणार आहेत. ठीक आहेत
ते करतात ते पापी आहे, आणि तुला वाटतं की त्यांच्यापेक्षा मी कसा आहे, चांगला आहे. पण ते म्हणतो जे तुला सांगितलंय कर ते तू करतो का? येस. आणि ज्यावेळेस तू करशील